श्री बाळूमामा प्रसन्न. नमस्कार भक्तांनो, बाळूमामांचे दर्शन या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला बाळूमामांचा चमत्कार म्हणजेच कर्नाटकातील एका पावसामध्ये घडलेली बाळूमामांची मी कथा सांगणार आहे. तर भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्यामुळे तुम्हाला बाळूमामांचा चमत्कार पूर्णपणे समजणार आहे. त्याचबरोबर भक्तांनो, कर्नाटकातील एका गावामध्ये बाळूमामांचा तळ त्यांनी ठोकला होता. याविषयी मी तुम्हाला कथा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे, तर चला आपण व्हिडिओला चालू करूया. कर्नाटकातील एका लहानशा गावात डोंगराच्या कुशीत वसलेले हिरवागार आणि शांत वातावरण होतं. त्या गावात एक प्राचीन तळ होतं. लोक त्याला बाळूमामांचा तळ म्हणत. गावकऱ्यांचा असा विश्वास होता की त्या तळाशी बाळूमामांचा आशीर्वाद आहे. तो जुलै महिन्याचा दिवस होता. आकाशात काळे ढग दाटले होते आणि काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचे थेंब इतके जोरात कोसळत होते की संपूर्ण गाव धुक्यात हरवून गेल्यासारखं वाटत होतं. गावात एक समस्या होती. काही दिवसापासून चोरीच्या घटना वाढत होत्या. रात्री लोकांच्या घरात शिरून सोनं, नाणं, धान्य आणि महत्त्वाच्या वस्तू चोरल्या जात होत्या. गावकरी घाबरले होते. कुणालाही समजत नव्हतं की हे चोर कोण आहेत आणि कुठून येत आहेत. भक्तांनो, त्या दिवशी संध्याकाळी गावातील काही लोक तळाजवळ एकत्र आले. पाऊस अजूनही कोसळत होता. वाऱ्यामुळे झाडं हलत होती आणि वातावरण एक विचित्र भीती पसरली होती. गावातील एक वृद्ध माणूस म्हणाला, आपण बाळूमामांची प्रार्थना करायला पाहिजे. तेच आपल्याला या संकटातून वाचवतील. सगळ्यांनी तळाजवळ दिवा लावला आणि बाळूमामांचं नाव घेतलं. त्या रात्री भक्तांनो, गावात काहीतरी वेगळं घडलं. भक्तांनो, त्या गावात चोरांनी प्लॅन करत होते. चोर लोक गावाच्या बाहेर जंगलात काही चोर लपलेले होते. ते पावसाचा फायदा घेऊन गावात शिरण्याचा प्रयत्न करत होते. एक चोर म्हणाला, आज पावसामुळे कोणी बाहेर येणार नाही. आज आपण सगळ्यात मोठी चोरी करणार आहोत. सगळे चोर तयार झाले आणि हळूच गावात शिरले. भक्तांनो, अद्भुत घटना या ठिकाणी आता घडते. जसं चोर गावात शिरले तसंच अचानक वाऱ्याचा वेग वाढला. विजा चमकू लागल्या आणि अचानक तळाच्या दिशेने एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. चोर भक्तांनो घाबरले. हे काय आहे? एकाने विचारलं. तेवढ्यात त्यांना एका साध्या वस्त्रातील शांत चेहऱ्याचा व्यक्तीचं दर्शन झालं. तो व्यक्ती तळाजवळ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. तो हळू आवाजात म्हणाला, चोरी करून तुम्हाला कधीही सुख मिळणार नाही. चोर थरथर कापू लागले. तो कोण आहेस? तू कोण आहेस? त्यांनी विचारलं. तो म्हणाला, मी फक्त एक मार्ग दाखवणारा आहे. ते बोलताच अचानक तो प्रकाश अदृश्य झाला. चोरांचा बदल. भक्तांनो, त्या ठिकाणी काय झाला? त्या घटनेनंतर चोर घाबरून गेले. त्यांनी गाव सोडून पळ काढला. पण त्यांचं मन बदललं होतं. भक्तांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी ते गावात परत आले. पण यावेळी चोर म्हणून नाही, त्या पश्चातापाने भरलेले माणूस म्हणून आले. ते गावकऱ्यासमोर आले आणि म्हणाले, आम्ही चूक केली, आम्हाला माफ करा. गावकरी आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारलं, तुमचं मन कसं बदललं? चोरांनी रात्रीची घटना सांगितली. गावातील वृद्ध हसला आणि म्हणाला, तो बाळूमामांचा आशीर्वाद होता. तळांचा चमत्कार होता. भक्तांनो, त्या दिवसानंतर गावात चोरी कधीच झाली नाही. तळावरती लोक दररोज भक्तांनो दिवा लावू लागले. त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. लोक म्हणू लागले,
जिथे श्रद्धा असते तिथे देव स्वतः रक्षण करतो. भक्तांनो, बाळूमामा सांगतात आपल्या लोकांना, भक्तांना की ही गोष्ट आपल्याला सांगते की बाळूमामांच्या विचारानुसार ही गोष्ट सांगते. चुकीचा मार्ग कितीही सोपा वाटला तरी शेवटी तो विनाशाकडे नेतो. श्रद्धा आणि प्रामाणिकपणा हेच खरे संरक्षण आहे. आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा भक्तांनो माणूस नव्याने जन्म घेतो. या गोष्टीकडे, या उपायाकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर भक्तांनो, तळाचं रहस्य आणि नव्या संकटाची चाहूल अचानक घडते. पहिल्या घटनेनंतर त्या कर्नाटकातील गावात सगळं शांत झालं होतं. पाऊस अजूनही सुरू होता, पण आता गावकऱ्यांच्या मनात भीती नव्हती, विश्वास निर्माण झालेला होता. चोर सुधारले होते. त्यांनी गावातच राहून काम करायला सुरुवात केली. काही जण शेतात काम करू लागले, तर काहींनी गुरं सांभाळायला घेतली. गावात एक वेगळंच समाधानाचं वातावरण तयार झालं. पण प्रत्येक शांततेच्या मागे एक नवीन वादळ दडलेलं असतं. तळाजवळील विचित्र घटना भक्तांनो, काय घडते? एके दिवशी सकाळी गावातील एक मुलगा तळाजवळ गेला. त्याने पाहिलं की तळाचं पाणी अचानक काळसर दिसत होतं. त्या तळ्याचं पाणी भक्तांनो काळं दिसत असताना ते लोक घाबरून गावात धावत आले. तळाचं पाणी बदललं आहे, तळाचं पाणी बदललं आहे. गावकरी लगेच तळाकडे गेले आणि खरंच पाण्याचा रंग बदलला होता आणि त्यातून एक विचित्र थंड वारा येत होता. गावातील वृद्ध म्हणाला, हे काय साधं नाही, काहीतरी अशुभ घडणार आहे. रहस्यमय साधू भक्तांनो त्या ठिकाणी आला. त्या रात्री गावात एक अनोळखी साधू आला होता. त्याच्या अंगावर ओले कापडे होते, डोळ्यात खोल शांतता, पण चेहऱ्यावर चिंता दिसत होती. तो म्हणाला, या तळात एक शक्ती आहे, ती चांगलीही आहे आणि वाईटही होऊ शकते. भक्तांनो, वाईट होऊ शकते. गावकरी थक्क झाले. याचा अर्थ काय? त्यांनी विचारलं. साधू म्हणाला, भक्तांनो, जर गावात विचार वाढले तर ही शक्ती रागावते आणि त्याचे परिणाम भयंकर असू शकतात. भक्तांनो, त्या दिवसापासून गावात विचित्र गोष्टी घडू लागल्या. रात्री कुत्रे सतत भुंकू लागले. काही लोकांना विचित्र स्वप्न पडू लागली आणि तळाजवळ गेल्यावर लोकांना एक अजब भीती वाटू लागली. चोरांपैकी एक, तो आता सुधारला होता, तो म्हणाला, आपल्यात अजूनही काहीतरी चुकीचं आहे, आपल्यात अजूनही काहीतरी चुकीचं आहे, म्हणून हे घडतंय. भक्तांनो, गावातील एक माणूस जो वरून चांगला वाटत होता पण आतून लोभी होता, तोच या सगळ्याचं कारण होता. भक्तांनो, तो रात्री गुपचूप तळाजवळ जाऊन काही मंत्र करायचा. त्याला त्या शक्तीचा वापर करून संपत्ती मिळवायची होती. एका रात्री काही गावकऱ्यांनी त्याला बघितलं. तू काय करतो आहेस? त्यांनी विचारलं. तो हसला, मी या तळाची शक्ती माझ्यासाठी वापरणार आहे. अचानक आकाशात वीज कडाडली. तळाचं पाणी उफाळून वर आलं. वारा जोरात वाहू लागला. तो लोभी माणूस घाबरला. तेवढ्यात पुन्हा एकदा तोच तेजस्वी प्रकाश दिसला. एक आवाज आला, शक्तीचा गैरवापर करणाऱ्याला शक्ती मिळतेच, शिक्षा मिळतेच. लक्षात क्षणात तो माणूस जमिनीवर कोसळला. त्याची शक्ती संपली. तो पश्चातापाने रडू लागला. साधू पुढे आला आणि म्हणाला, सगळे मिळून प्रार्थना करा, मन शुद्ध ठेवा. सगळ्या गावकऱ्यांनी तळाजवळ बसून प्रार्थना केली. हळूहळू पाण्याचा रंग पुन्हा स्वच्छ झाला. वारा शांत झाला. त्या दिवसानंतर गावकऱ्यांनी ठरवलं, कोणीही लोभ करणार नाही. सर्वजण प्रामाणिकपणे जगतील आणि तळाची पूजा मनापासून करतील. भक्तांनो,
भक्तांनो, शक्ती मिळवणं महत्त्वाचं नाही, ती योग्य वापरणं महत्त्वाचं आहे. वाईट विचारांनी चांगली शक्ती ही वाईट बनते आणि एकत्र येऊन ही केलेली प्रार्थना मोठं संकट ही टळू शकतं. त्याचबरोबर गाव पुन्हा शांत झालं होतं. पाऊस कमी झाला होता, पण वातावरणात अजूनही एक गूढ शांतता होती. तळाजवळ दिवा रोज लावला जात होता आणि गावकरी मनापासून प्रार्थना करत होते. पण त्या साधूच्या मनात अजून एक गोष्ट होती, जी त्याने अजून कोणालाच सांगितली नव्हती. भक्तांनो, एका पहाटे साधूने गावातील वृद्धाला बाजूला घेऊन गेला. तो हळू आवाजात म्हणाला, हा तळ फक्त पाण्याचा नाही, हा एक संरक्षणाचा केंद्रबिंदू आहे. वृद्ध चकित झाला. काय म्हणायचं आहे तुम्हाला? साधू म्हणाला, अनेक वर्षापूर्वी इथे मोठं संकट आलं होतं. तेव्हा एका महान संताने या तळात आपली शक्ती स्थिर केली, जेणेकरून हे गाव कायम सुरक्षित राहील. वृद्धाच्या डोळ्यात आश्चर्य होतं. तो संत साधू शांत हसला. तोच बाळूमामा होते, लक्षात ठेवा. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. साधूने सांगितलेली गोष्ट अशी होती, पूर्वी या भागात दुष्काळ, रोग आणि भीतीचं राज्य होतं. लोक त्रस्त झाले होते. तेव्हा बाळूमामा त्या गावात आले. त्यांनी बघितलं की लोकांचं दुःख फक्त बाहेरचं नाही, तर मनातही आहे. लोभ, मत्सर, राग. तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी त्या जागी ध्यान केलं आणि आपल्या शक्तीने, भक्तांनो, तपशक्तीने एक तळ निर्माण केला. तो फक्त पाणी देणार नाही, मन शुद्ध करणारं तळ आहे, लक्षात ठेवा. साधू म्हणाला, हा तळ माणसाच्या मनाचं प्रतिबिंब दाखवतो. मन शुद्ध असेल, पाणी स्वच्छ. मन वाईट असेल तर पाणी काळं. लोभ वाढला, संकट येईल, लक्षात ठेवा. वृद्धाला सगळं समजायला लागलं. त्या रात्री भक्तांनो, गावात एक मोठं वादळ आलं. विजा चमकत होत्या, वारा जोरात होता. साधूने सगळ्या गावकऱ्यांना तळाजवळ बोलवलं. तो म्हणाला, आज तुमची परीक्षा आहे. जर तुमचं मन खरंच शुद्ध असेल तर तळ तुम्हाला वाचवेल. गावकरी घाबरले, पण त्यांनी डोळे मिटून आणि प्रार्थना सुरू केली. अचानक तळावर एक तेजस्वी प्रकाश आकाशात गेला. पाऊस हळूहळू कमी झाला. वारा थांबला. त्या प्रकाशात भक्तांनो एक आकृती दिसली, शांत, तेजस्वीची. तो आवाज आला, जिथे श्रद्धा आणि एकता असते तिथे भक्तांनो मी सदैव असतो, असे मामा त्या चमत्कारातून, त्या चमकणाऱ्या त्या विजातून बोलत होते. सगळ्यांना कळलं, हा बाळूमामांचा आवाज आहे, बाळूमामांचा आशीर्वाद आहे. सगळं झालं तेव्हा भक्तांनो, सगळं झालं. साधू कुठेच दिसत नव्हता. फक्त तळाजवळ एक छोटा दगड ठेवलेला होता. त्यावर लिहिलं होतं, मन शुद्ध ठेवा, मी इथेच आहे. गावकऱ्यांना समजलं, तो साधू ही साधा नव्हता. त्या दिवसानंतर गावात कधीच मोठं संकट आलेलं नाही. लोक एकमेकांना मदत करू लागले आणि तळ फक्त पाण्याचा स्रोत नव्हता, तो श्रद्धेचा केंद्रबिंदू बनलेला होता. भक्तांनो, शेवटी ते संदेश त्या भक्तांनी सांगितलेला आहे. देव किंवा शक्ती बाहेर नसते, ती आपल्या मनात असते. जेव्हा मन स्वच्छ असतं तेव्हा जीवनही स्वच्छ होतं आणि श्रद्धा, एकता, अटळ शक्ती तयार होते आपल्या मनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. तसेच भक्तांनो, असेच बाळूमामांचे वैचारिक दैवी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.